नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुनश्च स्वागत आहे. तर आज आपण पुन्हा भेटत आहोत. जे अर्थशास्त्राचे क्वेश्चन्स आहेत कर सहाय्यकसाठी 25 क्वेश्चन्स, 5 जे होते ते पंचवार्षिक योजना आणि 20 जे होते ते आर्थिक विकास. ठीक आहे. आणि त्याच्यात संघटना WTO वगैरे असेल ते बघायला गेलं तर स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहेत. आणि नेहमीप्रमाणे आयोगाचा जो ॲप्रोच आहे की विचारताना आता सरसकट काय विचारलं जातं, जर LPG मॉडेल असेल किंवा WTO असेल तर याच्यात जास्तीत जास्त ते काय करतात की तुमचा अवेअरनेस चेक करतात. इथे फॅक्च्युअल डेटा विचारण्यापेक्षा की त्या संघटनेचं नक्की काम काय आहे किंवा जागतिकीकरणाचा जो प्रभाव पडला भारतीय अर्थव्यवस्थेवर तो कशा पद्धतीने पडला आहे याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त स्टेटमेंट वाईज क्वेश्चन्स विचारले जातात. आणि मग असे स्टेटमेंट वाईज क्वेश्चन जेव्हा विचारले जात असतात त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, फॅक्च्युअल डेटा म्हणण्यापेक्षा वाचण्यापेक्षा आपल्याला अवेअरनेस टोटल त्याच्याबद्दल काय माहिती आहे ह्या गोष्टी खूप आवश्यक ठरतात. आणि आजचा जो पेपर होता हा टोटली बेस ऑन देम, त्याच्यावरच तो काय होता, आधारभूत होता. आलं लक्षात? हरकत नाही याच्यात जर चांगला स्कोर केला असेल, कारण 25 क्वेश्चन इज मच मोर दॅन दॅट. म्हणजे खूप जास्त स्कोर करण्यासाठी मुलांना काय करणं आहे, बायपास करण्यासाठी किंवा आपण ओव्हरटेक करण्यासाठी या अशा जे क्वेश्चन्स आहेत त्याने प्रत्येकाने ते चांगले सॉल्व करावे. अपेक्षा आहे तुम्ही चांगलाच परफॉर्मन्स केला असेल. ठीक आहे. तर आपण काय करूयात, 1 बाय 1 त्याचं विश्लेषण बघूयात. ठीक आहे. चलो स्टार्ट करते. बघा पहिला क्वेश्चन काय आहे की भारतात पंचवार्षिक योजनेशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आपल्याला सिलेबसमध्येच मेन्शन केलं गेलेलं होतं की पंचवार्षिक योजना ज्या असतील त्याच्यासाठी काय असणार आहे. तर आत्ताचा जो ट्रेंड होता त्याच्यापासून 5-5 क्वेश्चन्स ते विचारत होते. बरोबर आहे. तर मग आता जर पहिला प्रश्न बघायला गेला तर काय म्हटलं की भारतात ब्लँक या योजनेने समावेशक वृद्धीचा पाया घातला. आता समावेशक वृद्धी नाव आहे, याला तुम्ही कीवर्ड म्हणा काहीही म्हणा. ठीक आहे. पण तो तुम्हाला लक्षात ठेवूनच त्याचा ॲप्रोचने तुम्हाला काय करायचं, आन्सर द्यायचं आहे, उत्तर द्यायचं आहे किंवा उत्तर शोधायचं आहे. समावेशक वृद्धी म्हणजे काय, सर्व समावेशक म्हणजे तळागाळातले असतील, शोषित असतील, गरीब असतील, ह्या सगळ्यांचा सर्व समावेशक सगळ्यांना मिळून जी वृद्धी आहे दॅट्स कॉल्ड ॲज अ समावेशक वृद्धी. इन्क्लुझिव्ह ग्रोथ ज्याला आपण म्हणतो, ही जी आहे ही सर्व समावेशक वृद्धीचा पाया घातला गेला. बघा शब्दही महत्त्वाचा आहे. पाया घातला गेला म्हणजे काय म्हणू शकतो आपण की तिथून सुरुवात झाली, तिथून काय झाली, स्टार्ट झालेली आहे. बरोबर आहे. तर मग बघायला गेलं तर तिथून आत्तापर्यंत म्हणजे नीती आयोगाच्या अगोदरही आपली जी काय होती 12वी पंचवार्षिक योजना होती तोपर्यंत आपण काय करत होतो, जलद, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास याच्याकडे गेलो. पण याचा जर पाया रचला गेला, याचा जर पाया जर बघायला गेला तर तो रचला गेला किंवा कोणत्या पंचवार्षिक म्हणता येईल तर 11वी जी पंचवार्षिक आहे या 11वी पंचवार्षिक योजना जी आहे या 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलं गेलं तर 2007 ते 2012 हा जो कालखंड होता या योजनेचा, पंचवार्षिक योजनेचा, ह्या कालखंडात काय केलं गेलंय तर गतिशील व सर्वसमावेशक, काय गतिशील व सर्वसमावेशक वृद्धीचा काय घेतला, पाया घातला गेला. मग याच्यात काय केलं गेलं असेल तर याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीचे असतील, दारिद्र्य रेषेखालील लोक असतील, शोषित असतील, असंघटित लोक असतील, यांचं काय केलं गेलं तर यांचा सुद्धा विकास करण्यासाठी कुठल्या कुठल्या योजना राबवल्या जातील. मग त्याच्यात जर बघितलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, शिक्षण आहे, आरोग्य आहे, बरोबर आहे, मूलभूत गरजा ज्या आहेत त्या म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, रोजगार अतिशय महत्त्वाचा आहे. या अतिशय गरजेच्या गोष्टींचा काय केलं गेलं, समावेश करण्यात आला आणि त्याच्यावर भर देण्यात आला. आणि तिथून काय केलं गेलं ते सगळ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला गेला. बरोबर आहे. म्हणून पाया कुठला घातला गेला तर तो आपण म्हटला पाहिजे की तो 11वी पंचवार्षिकने केला गेला. आणि जी 10वी पंचवार्षिक योजना आहे ती 10वी पंचवार्षिक योजनेला जर स्पेसिफिक म्हणायचं गेलं तर शिक्षण योजना म्हणू शकतो आपण. शिक्षण योजना असं सुद्धा नाव म्हणू शकतो आपण या शिक्षण योजनेला, 10वी पंचवार्षिक योजनेला. बरोबर आहे. म्हणजे खरं तर बघायला गेलं तर ही जी आहे ही याच्यामध्ये काय आहे, जी 10वी पंचवार्षिक योजना आहे याच्यामध्ये रिलेट टू शिक्षणावर जास्त भर दिला गेला. कशावर भर दिला गेला तर शिक्षणावर जास्त भर दिला गेला. बरोबर आहे. त्यानंतर
या 10वी योजनेमध्ये, बरोबर आहे. 2002 ते 2007 ते त्याचा कालखंड आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला कालखंड माहिती राहिला तर तुम्हाला काही क्वेश्चन्स गेस पण करता आलेले आहेत, बरोबर आहे. त्यानंतर बघायला गेलं तर मग आपल्याला काय की विकास जो होतो तो शाश्वत सुद्धा असायला पाहिजे, जलद सुद्धा असायला पाहिजे, टिकाऊ असायला पाहिजे. तो नुसता काय आहे दिखाऊ नको, बरोबर आहे. तर त्याला काय म्हटलं जातं, तो एक शाश्वत विकास आहे, टिकणारा विकास आहे. त्याच्यात सगळ्यांचं काय आहे इन्क्ल्युजन आहे, सगळ्यांचं त्यांचं काय आहे. जे 8वी योजना होती ती 8वी योजना काय होती तर ही 8वी योजना जी होती तिला मनुष्यबळ विकास योजना सुद्धा म्हणतायत. काय मनुष्यबळ विकास योजना 1992 ते 1997. आफ्टर काय आहे तर आर्थिक सुधारणा LPG मॉडेल आपण स्वीकारलं त्याच्यानंतरची ती काय आहे तर ती पंचवार्षिक योजना. आलं लक्षात अशा पद्धतीने. त्याच्यामुळे आपलं प्रश्नाचं जे उत्तर आहे ते कोणता यायला पाहिजे तर 11वी जी पंचवार्षिक योजना आहे हिने पाया काय केला आहे तर हिने पाया सर्वसमावेश शुद्धीचा केला. आणि जी 12वी पंचवार्षिक योजना आहे त्याच्यामध्ये तर काय केलं गेलं तर तिचं नावच काय दिलेलं जलद सर्वसमावेशक, जलद शाश्वत आणि सर्वसमावेशक वृद्धी 12वी पंचवार्षिक. तिथे ऑप्शन आहे का नाही, आपल्याला पाया विचारला म्हणून ऑप्शन क्रमांक काय आहे त्याचं उत्तर जे आहे ते काय आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचा आन्सर असणार आहे. गॉट इट क्लिअर. आपल्याला पाया विचारलेला आहे, त्याच्यावर नंतर बिल्डिंग उभी राहिली मान्य आहे, ठीक आहे, पण पाया. चलो नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे 1965 मध्ये भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये आता तात्पुरता खंड पडला. बघा जे तुम्ही जर ऑप्शन्स पाहिले तर चारही ऑप्शन्समध्ये आपल्याला डाऊट वाटतो, कळतं की यस ह्या चारही गोष्टी काय आहे तर त्याला काय होऊ शकतात. म्हणजे ती जी पंचवार्षिक योजना आहे या पंचवार्षिक योजनेमध्ये 3री पंचवार्षिक योजनेमध्ये बघायला गेलं तर काय झालेलं आहे की हे सर्वात अयशस्वी अशी काय आहे पंचवार्षिक योजना सुद्धा आपण म्हणू शकतो. मग त्याच्या मागे कारणं सुद्धा आहे. त्याच्यामध्ये जे आहे भारत पाकिस्तान युद्ध झालं आहे, बरोबर आहे. इंडो चायना वॉर पण आहे, बरोबर आहे. भारत पाकिस्तान वॉर आहे 1965. त्यानंतर बघायला गेलं तर भीषण दुष्काळ आहे हा 2 वर्षाचा, हा सुद्धा त्या बिटवीन आहे 65 ते 67 पर्यंत, बरोबर आहे. 65 ते 66 हे 2 वर्ष आहे. त्यानंतर रुपयाचं अवमूल्यन सुद्धा केलं गेलेलं आहे. रुपयाचं अवमूल्यन करणे म्हणजे काय, ही जे प्रोसेस असते ही सरकारने स्वतःच्या चलनाची किंमत काय केली असते खाली आणलेली असते. म्हणजे खाली आणलेली असते इन द सेन्स इंटरनॅशनल बाजाराचे. याच्याने काय होतं की परकीय गुंतवणूक असेल किंवा जे बाहेरून गुंतवणूकदार असतात ते काय करत असतात अशा कमी पैशांमध्ये किंमत कमी झालेली असते चलनाची तर ते काय करत असतात तर त्याच्यामध्ये ते काय करत असतात गुंतवणूक करत असतात. म्हणजे आकर्षित करण्यासाठी मुद्दामून उचललेलं पाऊल असतं हे अवमूल्यन. हे अवमूल्यन कधी झालं 1966 मध्ये. 1966 मध्ये. आणि किती टक्क्याने केलं गेलं तर ते केलं गेलं 36.5% एवढं प्रचंड प्रमाणात रुपयाचं अवमूल्यन. आणि किंमत पातळीत वाढ झाली. याचं जर खरं बघायला गेलं तर 1960 पासूनच काय झालं होतं जर आपण होलसेल प्राइस इंडेक्स जो होता आपला म्हणजे 62 पासून पकडूया पण 61-62 मध्ये जो होलसेल प्राइस इंडेक्स होता जो किती होता तर तेव्हा सुद्धा 125 होता. निर्देशांक त्याचा 125 होता. तो कितीवर जाऊन पोहोचला तर तो जाऊन पोहोचला 125 होता तर तो पोहोचून गेला 1965-66 मध्ये तो डायरेक्ट 165 पर्यंत पोहोचला. किती 165 किंवा 160 पर्यंत म्हणूया आपण 160 पर्यंत पोहोचला निर्देशांक. हा निर्देशांक कशासाठी मोजला जातो तर दैनंदिन जे आहे होलसेल प्राइस इंडेक्स ज्या वस्तू आहेत दैनंदिन जीवनात वापरणाऱ्या त्याच्यावर याचा प्रभाव पडतो तर याच्याने काउंट केले जातात. मग मला सांगा जर दैनंदिन गोष्टींमध्ये जर एवढा काय होत असेल जर प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असेल तर काय असणार आहे तर तिथे आपण बघू शकतो की जो निर्देशांक तो 125 वरून 160 वर गेला तर ऑफकोर्स काय होणार आहे तर किंमत पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. याच्यावरून आपल्याला क्लिअर होत आहे ती गोष्ट. आलं लक्षात. त्याच्यामुळे तात्पुरता खंड का पडला आहे तर वरीलपैकी सर्व हे जे कारण आहेत ते त्याचे काय आहेत कारण आहेत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण आता जर बघायला गेलं आणखी याच्यात एक काय आहे एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो की सपोज दॅट जर आयोगाला वाटतंय की आयोगाने जर विचारण्याचा अप्रोच चेंज केला तर त्यांनी काय म्हटलं की 1965 मध्ये भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये तात्पुरता खंड पडला, बरोबर. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी तर
वार्षिक योजना आणलेल्या आहेत ना, बरोबर आहे, 66 पासून 69 पर्यंत. तर मग तेव्हा काय केलेलं आहे की जर त्यांनी असंच पकडलं की बाबा 65 मध्ये तात्पुरता खंड का पडला आहे, कारण ह्या गोष्टीकडे 66 मध्ये घेतलं, ही तर ऑलरेडी अगोदर आहे, मग ABD ऑप्शन दिसत नाही, त्याच्यामुळेच आपण काय करतोय, ऑलमोस्ट वरीलपैकी सर्व हे काय करतो, ऑप्शनला चूज करतोय. आलं लक्षात, क्लिअर. चलो नेक्स्ट. ब्लँक. ह्या पंचवार्षिक योजनेत कृषी विकास हा द्विपटीत वृद्धी व्यूहरचनेचा स्वीकार करण्यात आला. कळलं असेल तर ठीक आहे, नाही तर खाली क्वेश्चन काय दिलेला असतो, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेटेड क्वेश्चन पण दिलेला असतो. मोस्ट ऑफ द टाइम जर असं खूप काही कठीण शब्द असेल मराठीतला तर तो इंग्लिशमध्ये लगेच कळतोय आपल्याला. तर आपलं काम आहे की आपण ते वाचायला पाहिजे, तर आपल्यासाठी दिलेला असतो तो, बरोबर आहे. तर बघा, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट लेड ग्रोथ स्ट्रॅटर्जी, बघा ग्रोथ इथे पण कळलं, पण ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट लेड ग्रोथ स्ट्रॅटर्जी वॉज ॲडॉप्टेड इन म्हणजे ब्लँक दिले, ॲडॉप्ट केली गेली, स्वीकारली गेली कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून, तर ही जर तुम्ही बघितली तर तिसरी पंचवार्षिक योजना आहे. कुठली? तिसरी पंचवार्षिक योजना. ह्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ॲग्रिकल्चर बाबत काय केलं गेलं आहे, तर कृषी जे विभाग आहे किंवा आपण काय म्हणू शकतो, कृषीबद्दल वेगवेगळे काय केले गेले, तर कृषीच्या विकासासाठी नवीन नवीन काय केल्या गेल्या, योजना आखल्या गेल्या. मग त्याच्यामध्ये काय केलं गेलं, तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, बघायला गेलं तर हरित क्रांती जी आहे, ही हरित क्रांती कधी घडली हो, ते 1966 मध्ये भारतात घडली, बरोबर आहे. स्वामीनाथन कोण आहेत, भारतीय हरित क्रांतीचे जनक, भारतीय. आणि बघायला गेलं तर महाराष्ट्र हरित क्रांतीचे जर म्हटलं जनक, तर आपण काय म्हणू शकतो, वसंतराव नाईक जे आहेत होते, वसंतराव नाईक यांना राज्य म्हणजे महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक सुद्धा म्हटलं जातं. आलं लक्षात. मग तिसऱ्या योजनेत अशा कोणत्या गोष्टी केल्या गेल्या की त्याच्याने काय केलं गेलं, तर असं म्हणू शकतो की आपण विकास म्हणजे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटकडे घेऊन गेलं असं आपल्याला म्हणता येईल. तर बघा, जी तिसरी पंचवार्षिक योजना आहे तिचा कालखंड जो होता तो होता 1961 ते 66. मग 1961 ते 66च्या दरम्यान काय काय केलं गेलं ते बघूयात आपण. विकासासाठी, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी, तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय केलं गेलं, तर याचा जो मुख्य भार होता, मुख्य भारच काय होता, म्हणजे प्रत्येक योजनेवर एक भार होता मुख्य, म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं गेलं तर भार ठेवला गेला होता की ह्या गोष्टीवर काय केलं जाणार आहे, तर अधिकचं लक्ष दिलं जाणार आहे, अधिकचं काय केलं जाणार आहे, त्याच्याबद्दल विचार केला जाणार आहे, त्याच्यावर खर्च केला जाणार आहे. तो मुख्य भार कशावर होता याचा, तर ह्या योजनेचा पंचवार्षिक कृषी व मूलभूत उद्योग, याच्या म्हणजे नावावरूनच कळतं. आता विकास कशात होणार होता, कृषी आणि मूलभूत उद्योगांवर विकास होणार आहे, ठीक आहे, कळालं. त्यानंतर मग 1964 आणि 65 मध्ये काय केलं गेलं, सघन काय केलं गेलं, कृषी क्षेत्र विकास, कार्यक्रम म्हणतात त्याला. बघा, पहिलाच कार्यक्रम काय केला गेला, आता सघन कृषी क्षेत्र विकास करणार आहे. तर काय करायचं, सघन म्हणजे काय आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. सघन कृषी म्हणजे काय सर, तर सघन कृषी म्हणजे अशी कृषी की तिथे काय आहे, जो शेतकरी आहे त्याच्याकडे काय आहे, कमी प्रमाणात काय आहे, तर शेती आहे, शेतीचं क्षेत्रफळ खूप त्याच्याकडे कमी आहे, आणि अशा कमी क्षेत्रफळामध्ये तो काय करतोय की त्याच्या कुटुंबासोबत तिथे राबतो, अतिरिक्त काय करतोय, श्रम करतोय, पण पाहिजे त्याप्रमाणे त्याला काय मिळत नाही, त्याच्यातनं त्याला आउटपुट मिळत नाही किंवा त्याला परतावा मिळत नाही, त्याला म्हटलं जातं सघन कृषी. सघन कृषी ही जी आहे ना, सघन कृषी. मग हे जे सघन कृषी असेल, ह्या क्षेत्राचा काय करायचा, विकास करायचा. कारण बघायला गेलं तर भारतामधला जर शेतकरी ॲव्हरेज पाहिला तो सीमांत शेतकरी आहे, आणि सघन कृषी म्हणजे त्याचा स्पेसिफिकच अर्थ तुम्हाला मी सांगून दिला. त्याच्यामुळे काय होतं, याच्याने विकास होतोय. आलं लक्षात. त्यानंतर बघायला गेलं पुढचं काय केलं गेलं आहे, तर पुढचं केलं गेलं आहे कृषी मूल्य आयोग स्थापन केला गेला. प्रोफेसर दांतवाला जो होता, ह्या प्रोफेसर दांतवालांच्या अध्यक्षतेखाली हे अध्यक्ष होते, कृषी मूल्य आयोग स्थापन केला गेला.
बरोबर आहे. जे आजही आपलं चालतंय ना की कृषी मूल्य आयोगाप्रमाणे किमती मिळाव्यात, आधारभूत किमती मिळाव्यात, त्याचं हे काय आहे त्याच्यामध्ये 1965 मध्ये. त्यानंतर परत पुन्हा आणखी काय केलं गेलं तर 1965 मध्येच FCI म्हणजे भारतीय अन्न महामंडळ, यस दिस वन FCI भारतीय अन्न महामंडळाची सुद्धा स्थापना केली गेली. मग भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच काय तर बफर, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे जास्त क्षेत्र काय होत आहे तर जास्त उत्पन्न होत आहे तर अशा ठिकाणी काय करा, ते अतिरिक्त जे उत्पन्न आहे त्याला कुठेतरी बफर झोनमध्ये किंवा बफर स्टॉक म्हणून साठवून ठेवा. काय होतंय की जेव्हा आपल्याकडे काय होणार आहे, दुष्काळाची परिस्थिती असेल किंवा अतिदुष्काळ असेल, जेव्हा तुम्हाला अन्नधान्याचा तुटवडा होईल तुम्ही त्याच्यातनं काय करू शकता ते वापरू शकतात त्याच्यासाठी. ठीक आहे, आलं लक्षात, कळालं? ठीक आहे, चलो. FCI भारतीय अन्न महामंडळ, बरोबर आहे. ओके, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्याच्यामुळे कळाले तिसरी योजना, हे ऑप्शन त्याचा आन्सर असणार आहे. चलो नेक्स्ट. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं म्हटलेलं आहे, पहिल्याच पंचवार्षिकचा विचारलाय, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारलाय. 1951 ते 1956 कार्यकाळ नेहरूजींचा. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? उद्योगाचा विकास, आयात व निर्यातीवर लक्ष केंद्रित, शेती व पायाभूत सुविधांचा विकास आणि स्वयंपूर्णता. आता बघा याच्यावर तुम्ही एक गेस करू शकता की 1951ला काय काय लिहिली आहे, तर पहिली पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे. 1947ला काय आलं, भारत स्वतंत्र झालेला आहे आणि हा स्वतंत्र भारताचं ऑलरेडी शोषण इतकं केलेलं आहे इंग्रजांनी. त्याच्यामुळे आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती की आपण अन्नधान्यामध्ये लोकांची भूक भागवणं हे महत्त्वाचं काम होतं. हे नंतरच्या गोष्टी झाल्यात की मूलभूत उद्योगांचा विकास झाला, आयात निर्यात. अहो जो देश आत्ता पारतंत्र्यातनं काय झालाय म्हणजे पारतंत्र्यात होता तो मोकळा झालेला आहे, तर त्याच्यामुळे सगळ्यात मोठा जो प्रश्न असणार आहे तो काय असणार आहे, कारण तिथलं जे असणार आहे शोषण झालेलं असणार आहे. तर शोषित वर्गाचं पहिलं मान्य काय असतंय तर त्यांचा जो बेसिक काय असतो व्यवसाय असतो, बेसिक व्यवसाय म्हणजे मूलभूत जो व्यवसाय आहे त्याचं काय करायला पाहिजे, डेव्हलपमेंट. आणि आजही माहिती आहे आपल्याला की भारत म्हणजे आपली अर्थव्यवस्था काय कृषीधारित आहे. तर मग तिथे सुद्धा पहिल्या पंचवार्षिक मध्ये कुठल्याही पद्धतीचं काय केलं गेलं नाही, वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला नाही, फक्त शेती व पायाभूत सुविधांचा विकास केला गेला. शेती व पायाभूत सुविधांचा विकास स्वतः काय म्हटलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी, तर हे जे धरणं आहेत कारण त्याच्यामध्ये काय केलं गेलं, पाण्याची सुविधा जलसिंचनासाठी वेगवेगळे काय केले प्रकल्प राबवले गेले. तर त्यांनी जलमंदिर म्हटलेलं आहे. खरे मंदिर जे आहेत ते कुठले म्हटले, त्यांनी धरणांना त्याची उपमा दिलेली आहे. दामोदर खोरे विकास प्रकल्प असेल, हिराकूड प्रकल्प असेल, भाकरा नांगल असेल, बरोबर आहे, महानदीवरचा जो प्रकल्प आहे तो, म्हणजे हे सगळे असे मोठमोठे प्रकल्प काय केले गेले ह्या योजनेअंतर्गत राबवले गेले. बरोबर आहे. का राबवले गेले, कारण शेतीसाठी लागणारा पाण्याचा जो प्रश्न होता बिकट होता, पुन्हा पुन्हा दुष्काळ पडत होते. म्हणून पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलं गेलं तर मुख्य भार जो कशावर होता मित्रांनो, तर शेती आणि पायाभूत सुविधांचा विकास. ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचा आन्सर आहे. आला लक्षात? चलो नेक्स्ट. स्ट्रेट फॉरवर्ड होता, तुम्हाला एकही आलं लक्षात तरी तुमचं काम बनत होते. ठीक आहे, कसं सर बघूयात. बघा दुसरी पंचवार्षिक योजना दिली, चौथी पंचवार्षिक, पाचवी आणि 11वी पंचवार्षिक योजनेबद्दल आपण आता डिस्कशन केलं. 11वी जो पंचवार्षिक योजना होती त्याच्यामध्ये काय होतं, अधिक वेगवान व सर्वसमावेशक वृद्धीकडे वाटचाल. डीचं 2 कुठं आहे, इथे आहे सर, हे 2 इलिमिनेट करून टाका. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरी पंचवार्षिक योजना जी होती महालनोबिस योजना सुद्धा म्हणतात, प्रतिमान होतं ना महालनोबिस योजना, एकच ठिकाणी आन्सर येऊन गेला ऑप्शन क्रमांक 2. महालनोबिस प्रतिमान ज्याला म्हटलं जातं, दुसरी जी होती, बरोबर आहे. महालनोबिसांनी त्या घ्यायला स्ट्रक्चर केलेलं आहे सोव्हिएत रशियाच्या त्या याच्यावर प्रतिमानावर, बरोबर आहे, सोव्हिएत रशियाच्या प्रतिमानावर. त्याच्याने आपण काय केलं, मूलभूत उद्योग औद्योगिकरणाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मग आपण जड उद्योगांची काय केली आहे, निर्मिती केलेली आहे. ठीक आहे. तर बघायला गेलं तर ऑप्शन क्रमांक 2 आन्सर आहे. दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबिस स्ट्रेट फॉरवर्ड आहे. चौथी जी पंचवार्षिक योजना आहे त्या चौथी पंचवार्षिक योजनेत काय आहे, कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी, ज्याच्यावर खूप जरा टीका झाली, बरोबर आहे. असं म्हटलं जातं की त्या योजना राबवून, म्हणजे हे जे स्पेसिफिक हा जो कार्यक्रम राबवण्याचा याचा जो दोष दिला जातोय तो जर तुम्ही इतिहासात डोकावून पाहिलं तर स्वर्गीय जे हे आहेत
संजय गांधी यांना त्याच्याबद्दल जबाबदार धरलं जातं. जर इतिहास सांगत असतो त्याचे कारण किंवा इतिहास कधीतरी सांगतो तर आपण इतिहासात ह्या गोष्टी जर वाचल्या तर कळतंय आपल्याला. ठीक आहे, चला आपला अभ्यासाचा भाग आहे म्हणून 5वी पंचवार्षिक योजना काय आहे, तर 5वी पंचवार्षिक योजना जे दिलेलं आहे तर गरिबी हटाव, इंदिराजींचं गरिबी हटाव उद्दिष्ट, गरीब को नहीं हटाओ, गरीबी हटाओ. ठीक आहे, चलो नेक्स्ट स्ट्रेट फॉरवर्ड होता. जोड्या आल्या म्हणजे आनंदी आनंदगडे, बरोबर आहे. चलो नेक्स्ट बघा, जीएसटी बद्दल प्रश्न विचारलाच जाणार आहे. आपण आपल्या टेस्टमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना माहिती जसाच्या तसा प्रश्न घेतला होता, कारण जीएसटी वगैरे याच्यावर असे खूप काही वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारत नसतात, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारले जात असतात, थोडे इकडे तिकडे मोडतोड करतात. टिंबटिंब हे वस्तू व सेवा कर परिषदेचे काय असतात, अध्यक्ष असतात. कोण, जीएसटी परिषद असते. बघा ही जीएसटी परिषद असते. जीएसटी बाबत जे जे महत्त्वाचे किंवा आपण काय म्हणतो धोरणात्मक निर्णय घ्यायचे असेल तर जीएसटी परिषद घेत असते. हे जीएसटी परिषदेचे जे अध्यक्ष असतात, हे अध्यक्ष असतात केंद्रीय वित्त मंत्री. असं करूयात आपण, इकडे लिहूयात अध्यक्ष केंद्रीय वित्त मंत्री. त्यानंतर सदस्य असतात. सदस्य कोण असतात, तर केंद्रीय वित्त राज्यमंत्री. आणखी कोण असतंय सदस्य, तर ते असतात जे प्रत्येक राज्य आहे हे प्रत्येक राज्यांचे घटक राज्यांचे म्हणून आपण घटक राज्यांचे राज्य वित्त मंत्री किंवा कर मंत्री किंवा त्या सरकारने नामनिर्देशित केलेले सदस्य, तिथल्या राज्य सरकारने नामनिर्देशित केलेले व्यक्ती म्हणूयात आपण. आला लक्षात. ऑप्शन काय होता, ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. केंद्रीय वित्त मंत्री अध्यक्ष असतात. आला लक्षात. चलो नेक्स्ट. खाजगीकरणामध्ये बघा, आता तुम्हाला जे मी पहिलेच आल्याबरोबर काय सांगितलं की खाजगीकरण आणि यांच्याशी जर क्वेश्चन विचारायचं असेल तर तिथे फॅक्च्युअल विचारण्यासाठी त्यांना काय नसतं, म्हणजे जागा नसते असं आपण म्हणूयात. पण त्यांचा अप्रोच काय असतोय आयोगाचा विचारण्याचा, की त्यांचा अवेअरनेस कसा आहे. बाबा LPG म्हटलं 1951 नंतर आपण काय केलं, समाजवादी जी आपली जी अर्थव्यवस्था आहे तिला त्यागलंय आणि आपण काय केलंय, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाकडे काय केलेलं आहे, आपण चाललो आहे किंवा गेलो, बरोबर आहे. मग अशा वेळेस काय केलंय की ह्यांच्यामध्ये नक्की त्यांना तुम्हाला विचारायचं आहे की या गोष्टींमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की किती तुम्हाला डीपमध्ये म्हणण्यापेक्षा तुम्हाला सारासार काय माहिती आहे. खाजगीकरण म्हणजे काय, जागतिकीकरण म्हणजे काय, नंतर तुमचं उदारीकरण म्हणजे काय, या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. हा प्रश्न तसाच म्हणून. आणि असे प्रश्न आले ना तर आनंद काय असतो की आपल्याला त्याच्यावर विचार करून आन्सर देता येतं, फॅक्च्युअल सारखं नाही. 1930 आता 1930च आहे आन्सर. 1995ला WTOची स्थापना झाली आहे तर 1995च येणार आहे, 96 येणार नाही, 97 येणार नाही, कायच येणार. ते फॅक्च्युअल आहे, ते माहिती असं पाहिजे. आलं लक्षात. चला बघूया. खाजगीकरणामध्ये प्रायव्हेटायझेशनमध्ये सरकारी साधनांचे बघा, खाजगीकरण झालंय, खाजगीकरणाचा प्रश्न विचारलाय, पण त्याच्यात काय, सरकारी साधनांचे न्यून मूल्यांकन म्हणजे सरकारचे आणि त्यामुळे कुणाचे मोठे नुकसान होय. नाही कळलं इंग्लिशमध्ये वाचा. प्रायव्हेटायझेशन, अंडर व्हॅल्युएशन ऑफ गव्हर्नमेंट ॲसेट्स. अंडर व्हॅल्युएशन म्हणजे जी आहे ॲक्च्युअल किंमत तिच्यापेक्षा कमी किंमत. आता आपल्यालाही कळतं, एखादं आपण काय घेतलं, उदाहरण घेऊयात की एक प्लॉट घेतलेला आहे आपण, पण त्या प्लॉटचं काय असतं आपल्याला माहिती की ती दिवसानंतर त्याची किंमत वाढणार आहे. परंतु काय होतं की दुर्दैवाने काय होतं की ती किंमत वाढत नाही आणि तुम्ही जे ॲसेट्स जे आहेत ते काय घेतलेले, ज्या किमतीला घेतलं त्याच्यापेक्षा तुम्हाला काय करावं लागतं, न्यून, त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे असं आपण अंदाज धरूया की 200 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे काय घेतलं आपण, प्लॉट विकत घेतलेला आहे. आणि तो प्लॉट जो आहे जेव्हा आपल्याला निकड आहे, आपल्याला गरज आहे, तेव्हा खूप जास्त गरज आहे, तर आपण विकतोय किती, 180 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे. म्हणजे हा जो 20 रुपयाचा गाळा आहे, मग ही काय झाली, तर न्यूनतम व्हॅल्यू झाली ना, बरोबर आहे. त्याच पद्धतीने तर अंडर व्हॅल्युएशन इम्प्लेस सबस्टेबल लॉसेस ऑफ द गव्हर्नमेंट अँड देअर फॉर द, मग हे कुणाचं नुकसान आहे, सरकारचं तर आहेच, बरोबर आहे, इथं तर म्हटलंच आहे सरकारचं आहे, पण आणखी कुणाचं, तर बघा ऑप्शन, सरकारी उपक्रमांच्या भागीदारींचं. सरकारी उपक्रमाच्या भागीदारांचं म्हणजे लोकांचंच म्हणता येईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतंय, पार्टनरशिप असते ना सार्वजनिक याच्यामध्ये, म्हणजे त्याला आपण गव्हर्नमेंट अंडरटेकिंग म्हणतो. ठीक आहे. त्यांचं तर नुकसान होणारच आहे. दुसरं काय आहे
की कर न देणाऱ्या देशातील सर्व नागरिकांचं कसं, करच भरत नाही त्याचं नुकसान कसं होणार आहे, बरोबर आहे. इकडे बघा, देशातील करदात्या नागरिकांचं सगळ्यात मोठा फटका यांना बसतो. कारण काय असतंय, जेव्हा यांचे हे कर भरतात, प्रामाणिकपणे कर भरत असतात, ह्या करामधूनच काय केलं जातं, तसे विविध काय स्थापन केले जातात, तर हे सार्वजनिक उद्योग स्थापन केले जातात. म्हणजे त्यावेळेस त्या पैशाची जी व्हॅल्यू असते ती कोणी पेड केलेली असते किंवा कुणाकडनं ती काय म्हणू शकतो आपण की घेतलेली असते किंवा ती कुणावर लादली गेलेली असते, तर करदात्यांवर. पण जेव्हा विकली जाते, आणि इतर प्रश्न म्हटलेला आहे काय की न्यूनतम मूल्यांकन म्हणजे कमी किमतीवर विकली गेली, तर मग याचा सगळ्यात मोठा फटका कुणाला बसणार आहे, सगळ्यात जास्त नुकसान कुणाचं होत आहे, तर करदात्यांचं होतंय. आता त्यांनी काय केलं, जेव्हा ते पैसा तिथे वापरला गेला आहे, जेव्हा तो उद्योग उभारला गेला, पण तो उद्योग विकताना त्याची व्हॅल्यू कमी झाली, तर ऑटोमॅटिकली ज्या लोकांनी त्याच्यासाठी पैसा दिलाय त्यांचं काय होणार आहे, नुकसान होणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात, कळालं, ठीक आहे. चलो नेक्स्ट, भारतातील आर्थिक सुधारणांविषयी खालीलपैकी कोणते विधान आणि कोणती विधानं काय आहेत योग्य आहे किंवा सत्य आहे असं विचारलेलं आहे. आलं लक्षात, बघा ऑप्शन दिले. एलिमिनेशन मेथड ही तर म्हणजे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्समध्ये बिलकुल वापरायची म्हणजे वापरायचे, 100% वापरायचे. आणि आपल्या राज्यसेवेला सुद्धा दाखवूनच दिलं होतं त्यांनी, बरोबर आहे ना, ठीक आहे. सुधारणा प्रक्रियेत उत्पादन व सेवा क्षेत्रांच्या वाढीवर भर दिला गेला. कोणत्या, ज्या 1991च म्हणूया आपण, आर्थिक सुधारणा आपल्या तिथूनच झालेल्या आहेत ना. तर या आर्थिक सुधारणांविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य असं म्हटलं, त्या सुधारणा प्रक्रियेत उत्पादन व सेवा क्षेत्रांच्या वाढीवर काय दिला गेला, भर दिला गेला. या रेड कार्पेट काय केलं गेलं, अंथरलं गेलं असं पण म्हणूयात. कारण आपल्याला अक्षरशः भिकेचे डोहाळे लागून गेलेले होते, 100% बोलायचं झालं तर क्लिअर आहे. तर त्याच्यातनं आपल्याला निघायचं, तर आपल्याला बाहेरची इन्व्हेस्टमेंट काय करावी लागणार होती, आकर्षित करावी लागणार होती. आणि आकर्षित करण्यामध्ये काय होतं, तुम्हाला उत्पादन आणि सेवा, जे आज आपण आपलं सेक्टर म्हणतो, सेवा सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, तर हे आज आपण टॉपलाच पोहोचलेलं आहे. का, तर ह्याच गोष्टींमुळे की आपण त्याच्यावर भर दिला, बरोबर आहे. अयोग्य आहे, ठीक आहे. कुठे दिलेला नाहीये, सगळ्याच ठिकाणी ए दिलं, एलिमिनेट नाही होऊ शकत. कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले, 100%. जर म्हणाल तुम्ही नाही सर याचा काय संबंध आहे आर्थिक धोरणांमध्ये, नाही, कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं. काय विचारलेलं आहे की कोणते विधान आर्थिक सुधारणांविषयी, कोणत्या सुधारणा, जेव्हा आर्थिक सुधारणा झाल्या त्या आर्थिक सुधारणांमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर सगळ्यात मोठा फटकाही सांगतो कुटीर उद्योगांना बसला. कुटीर उद्योग म्हणजे लघु उद्योग, ज्याच्यावर काय होती, भारताची जर बघायला गेली जी बेसिक इकॉनॉमी आहे, ज्या खालच्या स्तराची इकॉनॉमी, ती टोटल त्याच्यावर डिपेंड ऑन होती. म्हणजे कुटीर उद्योगांमध्ये तुम्ही असे म्हणा की खेड्यांमध्ये वेगवेगळे जे कामं चालायचे, शेती उपयोगी कामांसाठी काय टोपले बनवणे, झाडू बनवणे, बरोबर आहे, हे कुटीर उद्योगामध्ये समाविष्ट होतात. पण काय झालं की इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे काय झालं, त्या वस्तू सोयीने चांगल्या क्वालिटीच्या म्हणण्यापेक्षा कमी किमतीमध्ये लवकरात लवकर मिळायला लागलं, तर सगळ्यात मोठा फटका कुटीर उद्योगाला बसला. आणि आत्ताच चायनाचा जो विषय झालेला आहे की चायनामधून जो आपण माल घेतो, याचा सगळ्यात मोठा जो आता म्हणजे असं म्हणू का आपला जो कुटीर उद्योग आहे तो अक्षरशः शेवटची घटका मोजतोय. आपल्याला माहिती आहे, आपल्याला कळतं, आपण प्रत्येक गोष्ट कुठली बघितली, आपण कितीही रोमॅन्टिझममध्ये राहिलो की देशप्रेम वगैरे, पण आपल्याला गोष्टी कळतात की इझिली अवेलेबल, कमी किमतीमध्ये काय अवेलेबल आहे, तर चायनीज वस्तू अवेलेबल आहे. त्याच्यामुळे आपला कुटीर उद्योगाला काय झाला आहे, तेवढा फटका बसलेला आहे, प्रचंड फटका बसला आहे. आणि कृषी क्षेत्राकडे सुद्धा दुर्लक्ष झालं, कारण आपण विचार कसला केला, सेवा क्षेत्र आणि उद्योगाकडे आपलं टोटल काय झालं, लक्ष गेलं. कारण त्याच्यातनं लवकरात लवकर आपल्याला काय साधायचा होता, विकास साधायचा होता. कृषी क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीत घट दिसून आली, हे सुद्धा योग्य आहे. आता काय केलं आहे, ती सार्वजनिक गुंतवणूक जी होती, म्हणजे वेगवेगळे जे प्रकल्प असतील किंवा ते आपण म्हणू शकतो की जे कृषी क्षेत्रासाठी गरजेचे आहे, तर त्याच्यामध्ये घट झालेली आहे, 100% घट झाली आहे. त्यानंतर छोट्या सिंचन प्रकल्पांखाली क्षेत्राचा वृद्धी दर मंदावला, बरोबर आहे. पूर्वीला जे होते पहिल्या पंचवार्षिक योजनेमधल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पाहिलं की भरमसाठ पद्धतीने, भरमसाठ म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त खर्च कुठे गेला, सिंचनावर गेला, मोठमोठाले प्रकल्प. 1991 नंतर काय झालं की छोट्या सिंचन प्रकल्पांखाली जो क्षेत्र येतात, मध्यम प्रकल्प म्हणतो आपण, लघु प्रकल्प म्हणतो, आणि तिसरा म्हणजे मोठे प्रकल्प. याच्यामध्ये काय झालं, जे मध्यम होते, मध्यम नाही तर छोट्या सिंचनाखाली काय झालेलं आहे, तर वृद्धी दरच वाढला नाही, कारण त्याच्यात इन्व्हेस्टमेंटच केली गेली नाही. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे त्याचा आन्सर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे की सुधारणाविषयी कोणते विधान सत्य आहेत. मग सर याच्यात तुम्ही म्हणाल कृषीचा काय संबंध आहे, कृषीचा आहेच. कृषीचा काय झालेला की त्याचे इम्पॅक्ट कोणत्या क्षेत्रावर पडले, त्याच्यामुळे आपल्याला ते आन्सर म्हणजे हे आन्सर असणार आहे.
क्लिअर. चलो नेक्स्ट. 1980च्या दशकात बघा प्रश्न विचारताना कसा विचारला गेला की आतापर्यंत 1991चा चाललाय बाबा. तो क्रायसिस होता, इकॉनॉमिकल क्रायसिस. राष्ट्रीय आणीबाणीत सुद्धा लागू करण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यघटनेच्या कलम 380 नुसार, ज्या 352, 356 आणि 380 ज्या आणीबाणी आहेत त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे. आलं लक्षात. मग याच्यामध्ये काय आहे की ते कलम बघून घेऊया आपण एकदा फटक्यात. कलम 352 काय आहे, राष्ट्रीय आणीबाणी आहे. 356 नुसार काय आहे बाबा, तर आपण ते राष्ट्रपती राजवट म्हणूयात सरळ सरळ. आणि 360 नुसार काय आहे, तर ती आहे आर्थिक आणीबाणी. ही लावण्याची शक्यता निर्माण झाली होती. आत्ताच लेटेस्ट कुठे लावलेले आहे, तर श्रीलंका. इमर्जन्सी लावले ना, इकॉनॉमी इमर्जन्सी. आता त्यांचा कलम वेगळं असेल, ते नाही आपलं. ठीक आहे. चल, तर मग काय म्हटलं की 1980च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेला तोंड द्यावं लागलेलं वित्तीय अरिष्टांचे, म्हणजे अरिष्ट. आता बघा, द फिस्कल क्रायसिस फेस्ड, जे काय म्हणतो आपण त्याचं संकट आला, अरिष्ट आलेलं आहे. तर काय जास्तीत जास्त याच्यापैकी काय होतं, तर कारणीभूत होतं. बघा तुम्ही ऑप्शन्स बघा. बचत व गुंतवणुकीतील फरक दिलाय, सरकारचा खर्च आणि महसूल यातील वाढते अंतर हे पण आहेच. त्यानंतर मागणी व पुरवठ्यातील फरक हा सुद्धा पण महत्त्वाचा काय की तो जो 1980चा जो काय बघायला गेलं तर जो महत्त्वाचा काय विषय होता की आयात आणि निर्यातीवर काय होतं, याच्यामध्ये फरक हा प्रचंड होत आहे. प्रचंड फरक होता. काय झालं की आपण काय केलं, 1980च्या क्षेत्रामध्ये आपण औद्योगिकरणाकडे गेलो आणि या औद्योगिकरणाच्या माध्यमातून आपण काय करणार होतो. बघा, विचारलेला प्रश्न असतो तर त्याचा इतिहास सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. 1919चं संकट डायरेक्ट उभं राहिलं का, कधीच नाही संकट डायरेक्ट नाही उभं राहिलं. तर त्याच्या मागे कारणं होती, बरोबर आहे. मग ही कारणं कशी होती, तर आपण काय केलं की औद्योगिक उत्पादनावर काय भर दिला आणि ह्या औद्योगिक उत्पादनावर भर दिल्याने काय झालंय, औद्योगिक उत्पादनावर भर दिला, बरोबर आहे. आयातीचं प्रमाण वाढलं, कच्चे माल वगैरे साठी आयातीचं प्रमाण वाढलं. परंतु जी अपेक्षा होती निर्यात होईल, परंतु निर्यातीचं काय आहे, निर्यातीचे प्रमाण अत्यल्प राहिले, अत्यल्प, अतिशय कमी. आणि याच्याने काय झालंय, तर अल्टिमेटली भारतातला जो पैसा आहे, आयात म्हणजे दुसऱ्या देशात आणलाय, तो जो पैसा आहे तो पूर्ण काय गेला, गंगाजळी कुठे गेली, आयाती मागे गेली. आणि निर्यात म्हणजे आपण पाठवायला पाहिजे वस्तू उत्पादित करून, ते काय झालं, त्या अनुषंगाने काय झालं, अतिशय अत्यल्प झालं, निर्यात झालीच नाही, कमी झाली. मग याच्यातला जो फरक झाला, जर आयात तुम्ही काय करतायत तर इम्पोर्ट करतात, ते इम्पोर्टसाठी तुमचा पैसा तुम्हाला देणं आहे. निर्यात केली तर बाहेरचं चलन तुमच्याकडे येणार आहे. म्हणून हा जो आहे क्रायसिस, याचं हे कारण आहे. याचं जर बघायला गेलं तर 1919ला डायरेक्ट नाही चालय, तर 1980 त्याच्या मागचं कारण आहे. हे त्याच्या मागचं म्हणजे हे काय एकदम सडनली झालेलं संकट नव्हतं. म्हणून इतिहास कुठलीही गोष्ट होते, जेव्हा घटना घडते तर आपलं कर्तव्य, आपलं काम आहे की आपण त्याच्या आजूबाजूचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षात. ऑप्शन क्रमांक हे 1 आहे त्याचं उत्तर आहे. चलो नेक्स्ट. वस्तू व सेवा करांमध्ये खालीलपैकी कोणत्या कर अंतर्भूत होत नाही. जीएसटीवर प्रश्न विचारणारच आहे. दुसरा प्रश्न झालाय, वस्तू व सेवा करांमध्ये खालीलपैकी कोणता कर अंतर्भूत होत नाही, म्हणजे येत नाही. तर सेवा कर येतो, केंद्रीय विक्री कर येतोय, अबकारी कर येतो, सीमा शुल्क येत नाही. हे ऑप्शन आहे. सर सीमा शुल्क येतो, कुठला सीमा शुल्क येतो, तर लक्षात ठेवा, पहिला येतो अतिरिक्त सीमा शुल्क, हा येतो. दुसरा असतो विशेष अतिरिक्त सीमा शुल्क येतो. पण प्युअर फक्त कस्टम ड्युटी म्हटलेला आहे. ॲडिशनल कस्टम ड्युटी किंवा स्पेशल ॲडिशनल कस्टम ड्युटी येते, पण नुसतं कस्टम ड्युटी येते का, नाही. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. हे सुद्धा त्याच महत्त्वाचं आहे. कर संरचना समजून घेणं त्याचं कारण हे आहे. आलं लक्षात. चलो, आपण बघतोय का, आपण नुसतं गटकासाठीच विश्लेषण नाही करत आहे. तुम्हाला याचा फायदा 100% 8 ऑक्टोबरचे जे आहे त्याच्यामध्ये जर मे बी दॅट प्रश्न विचारला गेला तर,
बरोबर आहे. ह्या अनुषंगाने आपण एवढं काय करतोय, डीपमध्ये पाहतोय. चला नेक्स्ट, रंगराजन समिती. बरोबर आहे, समिती आपल्या सगळ्यात लक्षात आहे. त्याच्यातली रंगराजन समितीबद्दल प्रश्न विचारलेला आहे की रंगराजन समिती 2014 ने दारिद्र्याची रेषा शहरी आणि ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती दैनंदिन खर्चाच्या स्वरूपात किती निश्चित केले. यांना काय सांगितलं होतं की बाबा तुम्ही चेक करा, पुन्हा एकदा काय करा, समितीला बसवलं तर पॅनल झालं ती तुम्ही आता काय करा तर त्याच्यावर अभ्यास करा. ह्याच्यावर टीकाही झाली, मान्य आपल्याला, पण आपल्याला काय विचारलेलं आहे की त्यांनी कोणती काय ठरवलेली आहे, तर सीमारेषा ठरवलेली आहे. तर 47 आणि 32 रुपये काय आहे प्रति व्यक्ती दैनंदिन खर्चच्या स्वरूपात निश्चित केली. कशासाठी, BPL जी आहे ह्या दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी, म्हणजे दारिद्र्याची रेषा BPL म्हणतो ना आपण, बिलो पॉवर्टी लाईन, त्यासाठी किती आहे, शहरी भागासाठी 47 आणि ग्रामीण भागासाठी 32 रुपये. ऑप्शन क्रमांक 2 B हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात. चलो नेक्स्ट. ओके, जागतिक व्यापार संघटने अंतर्गत ट्रिप्स व्यापारासंबंधी बौद्धिक संपदा हक्कामध्ये टिंबचा समावेश होतो. अंडर WTO ट्रेड रिलेटेड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ट्रिप्स म्हणतात. कवर्स काय काय येतं रे बाबांना याच्यामध्ये. आता बघा, बौद्धिक जी संपदा असते, एक तर म्हटलंय ना की बौद्धिक संपदा असते, ही बौद्धिक संपदा काय असते तर त्या देशाचं मनुष्यबळ जे असतं त्याच्यामध्ये असलेल्या इंटलेक्च्युअल गोष्टी, त्या नवीन नवीन शोध लावल्या. आणखी गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये या इंटलेक्च्युअल गोष्टीमध्ये जपान 1 नंबर आहे. काय आहे, जपान 1 नंबर आहे ह्या ट्रिप्समध्ये. म्हणजे आता करार झाला ठीक आहे, पण तुम्ही जर म्हणाल तर इंटलेक्च्युअल ज्या गोष्टी आहेत ह्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्समध्ये जपानचे जे आहे ते पेटंट सगळ्यात जास्त आहे. तुम्हाला विशेष वाटेल की तिथे काय कंपल्सरी आहे की विद्यार्थी 10वी पर्यंत जाऊ, म्हणजे आपल्या भाषेमध्ये, तर त्याला कमीत कमी शाळेच्या लेवलला काय करावे लागतं, पेटंट्स त्याच्या नावाने काय करावं लागेल, रजिस्टरच करावे लागतात. आपल्याकडे प्रयोगच करत बसतोय आपण, ते प्रयोग बी आपण चोरून करतो, आहे ना, क्लिअर आहे ना. आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने आपल्याकडे प्रयोग वगैरे होतात. म्हणजे त्या जपानचं, आज जपान आहे एवढाच आहे, दुसऱ्या वर्ल्ड नंतर त्यांनी फिनिक्स भरारी घेतलेली आहे, पण त्याच्या मागे कारणं आहेत. आपण ते कारणं जर शोधले तर आपल्याला त्या गोष्टींमधून शिकायला सुद्धा मिळतंय की त्यांचं जास्तीत जास्त काय आहे, दुसऱ्यांवर अवलंबण्यापेक्षा ते लोक खूप स्वतःला काय करत असतात, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करत असतात. आणि याची जर तुम्हाला गरज असेल तर तुमचे जे बालपण म्हणतो आपण, ते अतिशय शिकण्यासारखं वय असतं, त्याच्यामध्येच ते त्यांना काय करत असतात, इन्क्लूड करत असतात. सगळ्यात जास्त पेटंट्स जे असतील, असं म्हटलं जातं की जिनिवाला जे काय होतं, यांची जी ऑफिस आहे, मुख्यालय आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बौद्धिक संपदेचं, तर त्याच्या तिथे जे वार्षिक अहवाल दिले जातात किंवा पेटंट्स तिथे रजिस्टर करण्यासाठी जे पेपर्स येतात, त्याच्यामध्ये 50% जो आहे तो जपानचा सहभाग आहे मित्रांनो. तर आपणही काहीतरी या गोष्टींमधून शिकलं पाहिजे, बरोबर आहे. तर विचारला प्रश्न आपल्याला की कशाचा समावेश होतो. यस, कॉपीराईटचा होतो, पेटंट, आत्ताच पेटंट बोललो मी, पेटंटचा होतो, आणि व्यापार गुपित जे काय आहे ट्रेड सिक्रेट्स. ट्रेड सिक्रेटचं प्रत्येक देशाचे वेगळेच असणार आहे. आणखी याच्यात चौथं सुद्धा लक्षात ठेवा, इथे 3च दिलेले आहेत, चौथंही मी तुम्हाला सांगतो, वरीलपैकी सर्व उत्तर आहे, तर चौथं सुद्धा काय आहे, भौगोलिक मानांकन. लक्षात आलं का, हे करंटशी रिलेटेड भौगोलिक मानांकन. भौगोलिक मानांकन म्हणजे अशी वस्तू की त्या क्षेत्राची ती काय आहे, पहिचान आहे, ओळख आहे, ती तिथेच होते, बरोबर आहे. आता आपण जर बघायला गेलं तर आता मागे तिरुपती लाडूला सुद्धा काय दिलेलं आहे, भौतिक नामांकन दिलेलं आहे. आता भरपूर ठिकाणी आपल्या ठिकाणी काय मिळालं, केळीला भौतिक नामांकन मिळालेलं आहे, सोलापुरी चादर जे आहे तिला भौगोलिक नामांकन मिळाले, भरपूर सारे आहेत. म्हणजे त्या क्षेत्रामधले भौगोलिक नाव म्हटलंय ना, जिओग्राफिकल, त्या गोष्टीमध्ये काय आहे तर ते तिथेच जास्त त्यांचं काय आहे प्रोडक्शन आहे, आणि त्यांच्यामध्ये काय आहे तर ती एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर हा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. हे तर 3 आहेतच, व्यापारी गुपित, पेटंट, कॉपीराईट आणि भौगोलिक मानांकन. आपण तयारी सुद्धा करून घेतोय पुढच्या एक्झामची सुद्धा, विश्लेषणासोबत पुढच्या एक्झामची सुद्धा आपण तयारी करून घेतोय, ठीक आहे. वरीलपैकी सर्व आहे त्याचं उत्तर असणार आहे. चलो नेक्स्ट. 1991च्या नवीन औद्योगिक धोरणाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. बघा, प्रश्न विचारायची टॅग काय थोडी स्लाइडली चेंज करून घेतली. औद्योगिक परवाना रद्द केला गेला, यस. परवाना राज ज्याला म्हणतात, परमिट राज ज्याला म्हणायचं, की लाल काय केलं जायचं, लाल फितीमध्ये ज्या गोष्टी अटकल्या जाते,
आठवत असेल ज्यांचं आज थोडं वय जास्त असेल त्या याच्यामध्ये की त्यांनी पाहिलं असेल की ह्या परवानामुळे काय होतं, अहो साधं सिलेंडर घ्यायसाठी म्हणजे आज बुकिंग तर तुम्हाला सकाळी करा, तुमच्याकडे संध्याकाळी दुपारपर्यंत तुमच्याकडे सिलेंडर मिळतं आहे. ह्या सिलेंडरसाठी 1 वर्ष वाट बघावी लागायची, टेलिफोनसाठी 2 वर्ष वाट बघावी लागायची. विचार करा. म्हणजे हे काय होतं, औद्योगिक परवाना वगैरे ज्या गोष्टी ते तुम्हाला साधं काय आहे असं म्हणायचं आहे की तुम्हाला साधं दुकान जरी म्हणजे काहीतरी छोटं प्रोडक्शन करायचं बाबा, वेल्डिंगचं दुकान टाकायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 6 महिने थांब, सरकारी कामात 6 महिने थांब जे म्हणतो ना आपण त्या पद्धतीने तिथे हा औद्योगिक परवाना खूप जास्त काय होता, स्ट्रिक होता. औद्योगिक परवाना म्हणजे त्याच्यातल्या अटी खूप स्ट्रिक होत्या, कामगार कायदे खूप स्ट्रिक होते, तर तो काय केला गेला, रद्द केला गेला. ठीक आहे. त्यानंतर विदेशी गुंतवणुकीला परवानगी. अरे हा बाबा, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, त्याचा हाच तर मेन आहे. FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि पोर्टफोलिओ, या 3 पद्धतींना तर बिलकुल ओपन ग्राउंड दिलं गेलं. औद्योगिक क्षेत्र, पोर्टफोलिओ म्हणतोय आपण त्याला, पोर्टफोलिओ, या 3 पद्धतीने लक्षात ठेवा. याच्याने सुद्धा काय येतं, विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली. बरोबर आहे. अटच ती होती. बरोबर आहे. सार्वजनिक क्षेत्र नंतर हा MRTP कायदा मर्यादा काढून टाकणे. आता हा MRTP कायद्या अंतर्गत काय होतं की त्यांनी ह्याच्यातली जी एक महत्वाची काय होती तर मर्यादा काय केली, 100 कोटी जे भांडवल असेल एखाद्या उद्योगाचं किंवा गुंतवणुकीचं, तर त्यांना सरकारी परमिशनची गरज नाही, या वेगवेगळ्या परवानगींची गरज नाही. ही त्याच्यातली सगळ्यात महत्वाची अट काढून टाकण्यात आली. आता बघा हे काढलं, सार्वजनिक क्षेत्रात नवीन उद्योगांची उभारणी नाही, हे वैशिष्ट्य नाही. ऑलरेडी सार्वजनिक क्षेत्रांचं काय केलं गेलं, खाजगीकरण केलं गेलं. खाजगीकरण कुठल्या क्षेत्राचं केलं जातं, सार्वजनिक क्षेत्राच्या. या सार्वजनिक क्षेत्रांमध्ये काय आहे की अतिरिक्त नोकर भरत्या झालाय, त्यांना पाहिजे तेवढा खर्च होतो पण प्रोडक्शन त्या पद्धतीचं येत नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामुळे जर आणखी ऑलरेडी तिथं काय आहे, नुकसानच आहे. आणि तिथे आणखी जर तुम्ही जर काय केलंय तर त्याच्यात गुंतवणूक केली तर काय होतंय, त्याचं नुकसानच होणार आहे. उलट आता आपण जर पाहतो तर आता निर्गुंतवणूक सुद्धा चालू झालेली आहे. आपण पाहतो मोदी सरकारने काय केलं की निर्गुंतवणूक म्हणजे काहीच नाही हो, खूप मोठा शब्द नाही, आपली टाकलेली गुंतवणूक काढून घेणे. आणि तो काय असणार आहे, तो उद्योग असेल, एक तर तो वित्तीय संस्थेला विका किंवा व्यक्तीला विकून टाका, अदानीला विका नाही तर कोणत्याही संस्थेला विकून टाका. एकदम सोप्या भाषेत. इकॉनॉमीच्या काही टर्म्स इतक्या सोप्या असतात की त्या तुम्ही समजून घ्या, पण शब्दांमध्ये कठीण असताना आपण त्याच शब्दांच्या म्हणजे जाळ्यात अटकत जातो. निर्गुंतवणूक, माझी केलेली गुंतवणूक काढून टाकणे, लाईक दॅट. ठीक आहे. मग याच्यामध्ये आणखी उद्योगांची उभारणी करायची का बाबा, खाजगी उद्योग म्हटलं तर ठीक आहे, तर सार्वजनिक क्षेत्र म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडरचे, ते ऑलरेडी काय आहे तर तेवढ्यातच आहे. त्याच्यामुळे हे त्याचं वैशिष्ट्य नाही. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात. चलो नेक्स्ट. पुढचं आहे की खालीलपैकी कोणते व्यापार संतुलित गुंतवणूक उपायांचे महत्वाचे काय आहे, वैशिष्ट्य नाही. परत प्रश्न नीट वाचावाच. खालीलपैकी कोणते व्यापार संबंधित गुंतवणूक उपायांचे महत्वाचे वैशिष्ट्य नाही. बघा काय म्हटलंय, परकीय भांडवलावरील सर्व बंधने दूर करावीत. आता जर तुम्ही परकीय भांडवलावर, फॉरेन इन्व्हेस्टमेंटवर जर तुम्ही काय केलेलं आहे, जर तुम्ही हे बघा फॉरेन कॅपिटल म्हणूया आपण, याच्यावर जर तुम्ही बंधनं घातले तर तुम्हाला काय आहे तर 100% तो साध्यच होणार नाहीये. कारण काय आहे की ते जो गुंतवणूक येईल तेव्हाच तुमचा काय विकास होणार आहे, औद्योगिक विकास होणार आहे, वेगवेगळ्याचे उद्योग निर्मिती होणार आहे, रोजगार होणार आहे. हे तर त्याचं वैशिष्ट्य आहे का, 100% वैशिष्ट्य आहे. दूर करावीत. बरोबर आहे. वैशिष्ट्य नाही विचारलाय. गुंतवणुकीच्या बाबतीत राष्ट्रीय गुंतवणूकदाराला मिळणारे सर्व हक्क परकीय गुंतवणूकदाराला मिळणार नाहीत. आताही ते थोडंसं कन्फ्युजन आहे. बघा इथं, आणि कच्चा माल व सुटे भाग यांची मुक्तपणे आयात करता येईल. आता जर हे तुम्ही 4 वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल, स्थानिक वस्तू व कच्चा माल वापरण्याची सक्ती गुंतवणूकदारावर असणार नाही. हे तर बरोबर आहे. हे वैशिष्ट्य आहे ना की बाबा तू स्थानिक वस्तू आणि कच्चा माल वापरा,
तुम्ही बाहेरच्या देशातले काय आहे ते तर परकीय गुंतवणूक आणते, परकीय लोक आहेत आणि तुम्ही जर सांगाल त्यांना नाही आमच्याच काय करा वस्तू वापरा, आमच्याच सेवा वापरा, बघा सॉरी कच्चा माल वापरा, तर ते शक्य आहे का? हे वैशिष्ट्य ठरेल का? नाही. तर त्यांना फ्रीडम की बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करू शकतात, तो तुमचा व्यवसाय करू शकतात, गुंतवणूक केलेली आहे तुम्ही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करू शकतात, गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतात. हे आहे. मग आता दोन याच्यामध्ये कन्फ्युजन होतंय सर, झालं होतं पोरांचं. गुंतवणुकीच्या बाबतीत राष्ट्रीय गुंतवणूकदाराला मिळणारे सर्व हक्क परकीय गुंतवणूकदाराला मिळणार नाहीत असं म्हटलेलं आहे. आणि कच्चा माल व सुट्टे भाग यांची मुक्तपणे आयात काय करता येईल, आयात करता येईल. आता हे सुद्धा काय आहे तर कच्चा माल व सुटे भाग यांची मुक्तपणे आयात करता येईल. हो करता येईल. कारण काय आहे की त्यांना जो लागणारा जो कच्चा माल आहे तो त्या दर्जाचा जर भारतात नसेल, असं म्हणूया आपण, त्या देशात नसेल, आपल्या देशात नसेल, तर त्यांना काय करावं लागणार आहे, तो बाहेरच्या देशांमधून किंवा त्यांच्या स्वदेशामधून मागावं लागेल. कच्चा माल असेल जे असेल ते, ठीक आहे, कच्चा माल किंवा सुटे भाग. आता जर मला सांगा एक गाडी एकदम जबरदस्त आहे, सपोज दॅट आपण त्या मारुतीचं उदाहरण धरूयात की मारुती सुझुकी जी होती. आता मारुती सुझुकीचे जे पार्ट्स होते, मारुती इंडियन आणि सुझुकी म्हणजे जपानीच, तर त्यांनी जे काय केलं तर त्यांनी सुटे भाग जे मागवायचे असतील, महत्त्वाचे सुटे भाग जर जपान्समधून मागवायचे असतील तर त्यांना काय आहे तर तिथं मुक्तपणे आयात करता यायला पाहिजे ना. जर त्याच्यावर बंधन असलं तर त्या गाडीचं प्रोडक्शन तशा पद्धतीने निघेल का? नाही. हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. तर वैशिष्ट्य काय नाही आहे तर गुंतवणुकीच्या बाबतीत राष्ट्रीय गुंतवणूकदाराला मिळणारे सर्व हक्क परकीय गुंतवणूकदाराला जर मिळणार असतील तर मला सांगा तो कशाला येईल तिथं, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय करता, राष्ट्रीय गुंतवणूकदारालाच पुढे करता, त्याचं प्रोडक्शन त्या लेवलचं असो किंवा नको असो चालतंय, आणि तुम्ही परकीय गुंतवणूकदाराला काय म्हणतात या आमच्या देशामध्ये तुम्ही वास्तव करा किंवा तुम्ही गुंतवणूक करा, आणि त्याला सांगायचं की थांब रे बाबा तुला काय करायचं, तुला काहीतरी वेगळ्या गोष्टी म्हणजे तुझ्यासाठी अटी नेहमी वेगळ्या, नॉट लाईक दॅट. हे वैशिष्ट्य नाही. क्लिक होत आहे, आन्सर येत आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचा आन्सर आहे. नाही विचारलाय मित्रांनो, वैशिष्ट्य नाही. ठीक आहे, चल नेक्स्ट. बांधा व चालवा, ठीक आहे, बांधा व चालवा आणि हस्तांतरित करा, BOT म्हणतात त्याला, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर, BOT पॉलिसी जी आहे स्टार्टेड फ्रॉम कधीपासून सुरू झाली, आपल्याला फॅक्च्युअल विचारलेला आहे. तर 1995 पासून काय आहे तर ही BOT बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर ही पॉलिसी काय केली गेली आहे, इम्प्लिमेंट केली गेली आहे, वापरली गेलेली आहे किंवा सुरुवात झाली. आणि राष्ट्रीय विकास महामार्ग यांनी ही काय आहे पॉलिसी वापरली आहे. बिल्ड अँड काय करायचं, ट्रान्सफर करा, बांधा, वापरा आणि ट्रान्सफर करा, विकासामध्ये काय करा, तुमचा सहभाग नोंदवा. अशा पद्धतीने आपण बघितले तर आपण जे 5 पंचवार्षिक योजनेचे प्रश्न, ठीक आहे, 5 पंचवार्षिक योजनेचे प्रश्न आणि 10 जे होते, टोटल 25 काय आहेत त्याच्यातले 10 जे आहेत औद्योगिक विकास वगैरे किंवा तुमच्या LPG जे म्हणतो आपण, आर्थिक सुधारणा याच्याबद्दल पाहिलेले आहेत. तर उर्वरित जे आहे ते आपण दुसऱ्या याच्यामध्ये पार्टमध्ये करूया. ठीक आहे, बघायला गेलं तर ह्या पद्धतीने तुमचा अप्रोच कळत असेल तर तुम्हाला याचा फायदा प्रत्येक एक्झाममध्ये घेता येणार आहे. ठीक आहे, याच पद्धतीने तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. इकॉनॉमी जर बघितलं तर खूप कन्सेप्शन जास्त विचारणं त्यांनी सोडून दिलं. आता राज्यसेवेने सुद्धा आपल्याला प्रूव्ह करून दिलं प्रिलियममध्ये, बरोबर आहे ना, की ते म्हणतात की अरे वरीलपैकी सर्व म्हणजे तुम्हाला सारासार किती त्या गोष्टीचं माहिती आहे हे आम्हाला तुमच्याकडनं माहिती पाहिजे. विचारतात, फॅक्च्युअल गोष्टी विचारत नाही असं नाही आहे, पण त्याचं प्रमाण त्यांनी कमी करून टाकलं. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने जर बघितलं तर एक सोशल लेवलचे काय होते क्वेश्चन्स होते आणि ते आपण त्याच अनुषंगाने उत्तर द्यायचे होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण विश्लेषण केलेलं आहे. तर भेटूयात पुढची जी मेन्स आहे त्याच्या विश्लेषणामध्ये किंवा पार्ट सेकंडमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. अभ्यास पुढच्याचे जोमाने करा, झालेल्या चुकांवर काय करा, विचार करा आणि त्या पुन्हा होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करा. तर भेटूयात आपण पुन्हा लवकरच. सो गुड बाय एव्हरीवन.